आज काहीतरी झालं ना. का झालं? भात जळला ना. अरे देवा. लक्षच नव्हतं माझं पण. फक्त रिंगा वापरतात ते पण चालतात, नाहीतर मग स्प्रिंगचे. हा. किंवा मग जर उपजत असेल एखादी वस्तू जास्त जाम असेल तर मग दुसरे पल. नमस्कार मित्रांनो, तर कसे काय असणार? नमस्कार. मजेत असणार. स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये. आईचा नमस्कार घेतलेला आहे आपण सर्वांना. गुड मॉर्निंग. मग आता 2-3 दिवसापासून चालू होतं आपलं व्हिडिओचं तिकडे सासरवाडीचे. आता झालेले परत घरचे व्हिडिओ चालू रेग्युलर, जसं की आईचं आहे. आणि आईचं से तुम्हाला माहीत, इकडचं माहीतच आहे. आणि इकडं राधिकाचं किचन. हो, स्वयंपाक केला ना. केला का एवढं पोळ्या- आज? मग टिफिन द्यावं लागतील तुम्हाला. बरेच दिवसाचं गॅप होता तुझा. तर हो, किती दिवस झाले आता? 6 दिवस झाले. 6-7 दिवसानंतर आज केलेला स्वयंपाक. मग तिकडे आराम केला ना, आता भारी जाते मला. इकडे काही काम नाही म्हणा तसं मला. पण म्हणजे माहेरी फक्त आराम करायसाठीच गेली? माहेरी लग्नाला गेलते ना मी आराम करायला. आराम झाला? हो, लग्न पण मस्त. आणखी काय काय केलं आज जेवायला? डाळ भाजी, भात, पोळी आणि सोल्याची चटणी. सोल्याची चटणी म्हणजे ते हरभऱ्याचे सोले. हा, जसं की आता तुरीचे सोले संपले आणि आता हरभऱ्याचे सोले चालू झालेले. टिफिन पण पॅक केलेला डबा. हो, सलाद निघायचं आहे वगैरे. मला, उशीर होते खूप. आणि काय मग आराम केला तर बरेच दिवस झाले ना. स्वयंपाक वगैरे केला नाही तो 5-6 दिवस झाले. मग पहा ना, आज काहीतरी झालं ना. का झालं? भात जळला ना. अरे देवा. लक्षच नव्हतं माझं पण. फक्त 2-3 दिवस पूर्ण भात जळलाय ना. पूर्ण जळला तो. भात टाकला जाळून. एवढा आराम केला काय दोघे की तू विसरली भात करायचं? किती पाणी टाकायचं आणि काय कसं नाही ना, करायचं? पाणी टाकलं होतं. का बघितलंच नाही त्याच्याकडं? चेअर भाताकडे बघितलंच नाही का? बघितलं ना, लक्ष नसतं माझं, बंद करायची विसरली. अरे, आता डायरेक्ट हा शूट मी संध्याकाळचा घेत आहे, कारण सकाळचा पाला असेल तर थोडंसं किचन मधलं होतं. आणि आता नेमकंच जेवण झालेले आमचे, आम्ही नेमकंच बसलो, टीव्ही पाहत बसलो. टीव्ही वगैरे पाहणं चालू होतं इकडं. हो, कारण सध्या कनेक्ट. टीव्हीवरचं पाहिलं का रिमोटचं पाहायचं. मोबाईल खाली असल्यामुळे सध्या रेंज गेलेली आहे, मोबाईल खाली आहे, त्यामुळेच ते बंद आहे इकडे टीव्हीचं. कारण आता ऑनलाईन होतं आणि दोन्ही चालू राहते. एक तर डिश चालू राहते, नाही दोन्ही पण चालू आहे. तर डिश पण चालू आहे सध्या. हो, कनेक्ट केलं तर, नाही तर मग इकडं युट्यूबवर जाऊन डायरेक्ट मोबाईल कनेक्ट वगैरे करून मोबाईल तिथं ठेवून असं असते. आणि जवळपास आता 10:30 वाजत आलेले. मग संध्याकाळचा शूट घेत आहे जेवण वगैरे करून. थोडंसा वेळ नव्हतं करून खूप वेळ इकडं आई पण आहे. आणि आईनं पाहिलंच असेल सकाळी सुनीचे कारनामे. पाणी कमी टाकलं, घाई पाणी कमी पडलं की गेलं जळून. आणि आपल्या व्हिडिओमध्ये काकू नसतात, पण आज काकू आलेले आहे. नमस्कार कर तुम्ही इकडेच. नमस्कार. आणि काकू म्हणजे कोणत्या, तर आपला जो देव येते नेहमी व्हिडिओमध्ये, तर देवची आजी आई. आई म्हणजे हो, वडिलाची आई, म्हणजेच माझी काकू व्हिडिओमध्ये आज आलेले. आणि बऱ्याच वेळा तेच चालू असते, म्हणजे येतात ते, फक्त असं रेग्युलर नसतात. कधी येतात, माझे सासू, कधी ब्रेक असतात. हो, तुझ्या लायनेस असो. तर एकूण राधिकाला किती सासू आहेत? 3 सासू आहेत. 4 सासू आहेत. 4 सासू आहे. तर सर्वात मोठी आहे ते सिंधू आई, 2 नंबरची ही आई, 3 नंबरची दुसरी आई, आपल्या व्हिडिओ पाहताच तुम्ही नेहमी, आणि 4 नंबरचे आहेत काकू. असं एकूण राधिकाला 4 सासू आहेत. असं आहे आमचं मोठं घर आहे, त्याच्यामुळे बरेच वेळा कोणी येते कोणी जाते. सांगणं पण असं असते आपल्या व्हिडिओमध्ये, किंवा सांगावं तर कसं सांगावं, नेमकं कोण आहे कसं आहे काय. तर जसं झालं तसं सांगतो आम्ही अल्टरनेटमध्ये, की एक ओळख करून देतो आपण. खूप सारी ओळख आहे, आणखी तुम्ही आमच्या फॅमिलीची पूर्ण ओळख एका व्हिडिओमध्ये होत नाही.
एवढा आमचा व्हिडिओ बनवू शकते. त्याच्यामुळे मी जेवढं झालं तेवढं शॉर्टकट सांगतो. फक्त जे आपले व्हिडिओ रेग्युलर बघतात त्यांनाच समजते काय असतं. आणखी व्हिडिओला चॅनलला आपण टाकतच राहतो काही ना काही, त्याच्यामुळे समजून जाते काय बऱ्याच वेळा. मग खाल्ला तसाच जाय का पोय का भाताचा नाही इलाज. मला डबे ते चांगलाच भेटला होता, पण ते वरचा दिला असेल ना. वरचा दिला होता खालचा का? खालचा आम्ही खाल्ला. असं नसते. पण जळलेल्या भाताची टेस्ट घेऊन बघायची कधी. नाही, वरच्या भातात छान लागलं मला, चांगलं लागलं. मला थोडंसं उलचक जळलं असेल खालचं, थोडं फार पण त्याचा वरचं जे हे असते सेंड आलेला असते चांगला म्हणतो आपण वरचं, बरं. ते चांगलं खमंग लागते आणि चव आलेली असते उलटी त्याला. तर असं आहे. पण विशेष सांगायचं राहिलं, अगं ते म्हणतात ना तुझ्या कानातले अहो हे कानात काय झाले? हे खूप उबजले ना मला, म्हणजे हे होते ते सूट नाही झालेत. म्हणजे लग्नात असं ते मेकअप वगैरे करताना तेव्हा मोठमोठे कानातले घातले, साडीवरचं डेकोरेशन, त्याच्यामुळे त्यांनी झाले ते. त्याच्यामुळे झाले. आणि सोन्याचे कानातले ना त्याला ठेपी लावलेले कुठे ते कानातले? आहेत. त्याला ठेपी स्प्रिंगची पाहिजे मला. तर मित्रांनो मग अशी ठेपी आहे म्हणते त्याला, ही ठेपी नको. त्यानं नाही काय पूर्ण असं चिमटा बसल्यासारखं होतं आणि उभं ते पूर्ण कानाला. हे आहेत कधी? हो आणि हे कशाचे आता? स्प्रिंगचे आहे का ठेपीचे आहे? ठेपीचे. ठेपीचे आहे. स्प्रिंगच्या ना उपजत नाही. आणि सकाळी तू वेगळे होते, सकाळची कुठे ते व्यवस्थित होत नाही का? सकाळी तुझ्या कानात नव्हते ते रिंग. हा ते आता 1-2 दिवस झाले लग्नात नाही का ते मोठे कानातले घातले ना, हा. त्यामुळे झालं. आता ते बसल्यावर घालणार ना. डेलीचे रिंग, ते नकली रिंग आहेत. कानाला झालं काय नेमके? हे उबसले बारीक फळं आलेलं तिला, दोन्ही साईडनं आलेलं ना. हो फुल झाले, सूट नाही झालेत ना ते. तर असं एक तर उभंच आहे ते, आणि या ठेप्यामुळे पण पॅक झालं. आणि ते कसं असते पाणी वगैरे थांबते ना त्यामध्ये. कारण याच्या आधी आईला पण झालं असेल कधी? नाही झालं. आणि ते कानाचे जे छिद्र वगैरे असतात लहान, त्याच्यामुळे होते का ते कधी कधी? त्या दुसऱ्या कानातल्या घातल्या नकली ती ना साड्यावर, त्यानं ते ठेप्या उबजल्या. उबसतात. तर काकूचं पण तसंच आहे. हो पण सध्या काकू काढून ठेवले वाटते. आईले सूट नाही होत ना ते. काढून ठेवलेलं आहे ना, पेपरला काढून ठेवलेलं आहे. तर हेच कारण आहे त्याला. नाही मग ते ठेप्याचे आणायचे ना. ठेप तर ठीक आहे. फिरक्याचे. आता पुढच्या वेळेस ते ठेप्याचे वगैरे घ्यावं लागणार आहे. हो. नाहीतर मला ते डेली यूज साठी रिंगा करायचे. हा, साध्या साध्या जे आहेत ना ते मेकअपच्या सामानाबद्दल ते पण असतील ना. ते आहेत ना, पण सोन्याचे खराब नाही होत ना. करायचे आपण. असं आहे. फक्त बहाणा पाहिजे सोन्यासाठी, दुसरं काहीच नाही. मी तेच म्हणणार होतो, नेमके कानातले काऊन नाही घातले ना. तर हे बहाणा सांगितलं का तुम्ही? बरं हे व्हिडिओ मध्ये नाही तर प्रत्यक्षात सांगितलं. करायचे आहेत ना, पण मी तर बऱ्याच दिवसापासून म्हणून तुम्हाला करा. तर आपण एक काम करू, हे याच्या बदले दुसरे घेऊन घेऊ. नाही नाही तसं काही. मग हे बाहेर याय जायला ह्या असतात ना सोन्याचे कानातले, हा, आणि घरी डेली यूज साठी दुसरे असतात. पण हे लग्नातले आहे विषय. हो हे मोडत नसतात. अरे लग्नातल्या मोडत नसतात का? फक्त दुसरं घ्यायचे आहे त्यासाठी आहे, दुसरं काहीच नाही. एवढे कारण सापडतात. नाही रे, पण तिचे काने खराब झाले ना. तर मग 2 दिवस थोडंसं त्याला औषध लावायचं, चांगलं औषध लावायचं, पुसून घ्यायचं व्यवस्थित. आणि एक तर मला होतं लोक साधे नेहमीच घालायचं, होतं नाही तर मग 2-3 दिवस नाही घातले तरी चालते, बसेस तो. नेहमीच होत आहे पण असं. मग त्यासाठी काहीतरी असेलच ना, आपण त्याला मला नेहमी नाही औषध वगैरे लावून, किंवा मग दुसरं आणता येत त्याला. हेच कारण आहे की त्याला दुसरं घालायला लागणार आहे. नाही, नेहमी झाल्यावर मग त्याला सोन्याच्याच कानातले पाहिजे असं रिंगा. हे फक्त कारण झालं आता. हे जास्त झालं आता. तर मित्रांनो तुम्ही सांगा आता काय कारण आहे विशेष म्हणजे. कारण बऱ्याच वेळा ते साधे पण रिंगा वापरतात, ते पण चालतात, नाहीतर मग स्प्रिंगचे. हा किंवा मग जर उपजत असेल एखादी वस्तू, जास्त जाम असेल तर मग दुसरे पण घेता येतात. पण मग आता हे उपजतात, मग ते कशाला? रिंगा. मग ते दुसरे चेंज करून घ्यायचं. एअर रिंग पाहिजे मला, एअर रिंग. तर ठीक आहे मित्रांनो, तर असं आहे. डेली फक्त तेच दाखवायचं होतं किंवा ऍक्च्युअली कानातलं जे आहे खराब झाले. नाही, कानातले कान खराब झाले. कान खराब झाला. हा, ते उपजले तर मला वाटलं कानातले खराब झाले, दुसरे कानातले. नाही, दुसरे नाही भेटत.
तर दुसरे भेटतील पण चेंज करावं लागणार त्याला, चेंज करा. नाही तर मग दुसरे घ्यावं लागेल. साधे सोन्याचे नाही घेऊ शकत आपण सध्या, कारण सध्या कारण तुम्हाला माहितच आहे काय, तर कशामुळे घेऊ नाही शकत आम्ही. पुढच्या महिन्यात घेऊ आपण. लाडकी बहीण आली. लाडक्या तर असं आहे, बहिणीची सध्या तुम्हाला आजचा पता आहे? शूट त्याच्यावर घेतलेलं आहे. लाडक्या बहिणीची पूर्ण केली माझी. पैसे राहसाठी सोडस. खरेदी केली. ते पण ते पहिली साधी पळत होती कुठली वाली? गड्यातलं, हा अच्छा. त्याच्या ते म्हणणे झाले लाडक्या बहिणीच टाकले काही, नाही हो, हे तर तुमच्याकडून दिले मला तुम्ही. मग काही मी टाकले, काही खर्च झाले. आता लग्नाला गेले तर ते जे होते तेच चालले गेले सर, शॉपिंग मध्ये येत नाही. लाडक्या बहिणीचे किती पैसे आले तेवढे खर्च झाले. 10,500 रुपये आले ना पहिल्यापासून. पूर्ण गेले. आता आले ना पुढच्या महिन्यात. तर असं आहे मित्रांनो, पैशाचं फक्त इकडे गणित ते त्याचं त्यालाच माहित असते काय असतं तर आपल्याला वेगळं समजत नाही की नेमकं काय आहे प्रॉब्लेम. तर हा व्हिडिओ असंच केलेला होता. कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. कमेंट्स करा. ते मनावर एक वेळेस सबस्क्राईब करा म्हणून, चॅनलला नाही. सबस्क्राईब करा. लाईक करा म्हणून, लाईक करा. लाईट करा. ठीक आहे, चालते, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, इंग्लिश शब्द नाही असले तरी भावना समजू शकतात मी काय करायचं. तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. बाय.